आणि उत्तमपणे उत्कृष्टपणे या सर्व देशांचा पाठिंबा देखील भारताच्या बाजूने मिळवला। हे बघून खऱ्या अर्थाने कुणाही कुठल्याही बापाचा वडिलांचा ऊर भरून येईल अभिमानाने। ती परिस्थिती माझी आहे आणि म्हणून हा दौरा जो आहे हा यशस्वी झाला खऱ्या अर्थाने। आणि यामध्ये जे काही एवढ्या तरुण वयामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर जे कन्व्हिन्सिंग जी काही पॉवर आपण पाहिली की आपली भूमिका कशी योग्य आहे आणि पाकिस्तानची भूमिका कशी चुकीची आहे, दहशतवादाची भूमिका कशी आहे आणि आपल्या देशाची भूमिका कशी आहे, आणि हे सगळं आम्ही पाहत होतो। आणि त्यामुळे आजचा दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा आहे आणि माझ्यासाठी अभिमानाचाही आहे। साहेब, याच्यामध्ये आपल्याला नेशन फर्स्ट हे पाहायला मिळालं। या संपूर्णपणे जी भूमिका जी राबवलेली आहे त्यामध्ये कसं बघताय? नेशन फर्स्ट हीच भूमिका आपली आहे। खरं म्हणजे मोदीजींनी देखील राष्ट्रहिताला प्राधान्य दिलेलं आहे। आज आपण पाहिलं तर ती भूमिका देखील म्हणजे एकीकडे पाकिस्तान आणि हिंदुस्थान एकाच वेळेस आपल्याला स्वातंत्र्य मिळालं 1947 साली, याची ही भूमिका देखील डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी पटवून दिली। आणि तो देश कुठं आहे आणि आपला देश कुठं आहे, त्यामुळे राष्ट्रहित याला प्राधान्य, नेशन फर्स्ट ही भूमिका जी आहे पहिल्या दिवसापासून मोदीजींनी घेतलेली आहे ती या सर्व दौऱ्यातून देखील आपल्याला अनुभवायला मिळालेली आहे की राष्ट्रहिताला प्राधान्य आणि राष्ट्राची भूमिका जगभरासमोर या ठिकाणी कशी बरोबर आहे, कसं आपण घेतलेली भूमिका योग्य आहे हे देखील जगाला पटवून दिलं पाहिजे। यासाठी जे विजन मोदीजींचं पाहिलं आपण या डेलिगेशनच्या माध्यमातून ते देखील अतिशय म्हणजे त्याचा देखील आदर केला पाहिजे। पण एक स्पष्ट दिसतंय की पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देखील शिंदेच्या पितापुत्रांवरचं प्रेम समोर येते, कारण का एक बैठक झाली त्यामध्ये देखील आपल्याला प्रस्ताव मांडण्याची संधी मिळाली। दुसरीकडे श्रीकांत शिंदेंना परदेश दौऱ्यात जाणे 140 कोटी भारतीयांचा झिरो टॉलरन्स अगेन्स्ट टेररिझम हा संदेश घेऊन आम्ही विविध देशांच्या लिडरशिप्सला भेटलो, विविध लोकांना भेटलो आणि सगळ्यांना भारत कशाप्रकारे गेले अनेक दशकं या टेररिझमशी, दहशतवादशी, आतंकवादशी लढा देतोय हे सांगण्याचं काम केलं। आणि हा जो दहशतवाद आहे फक्त आता भारतापुरतं मर्यादित नाही, याच्यामध्ये सगळ्या देशांनी एकत्र आलं पाहिजे, एकत्र मिळून लढलं पाहिजे। हा मेसेज खरं तर आम्ही वेगवेगळ्या देशांना देण्यासाठी गेलो होतो आणि सगळ्या देशांनी पूर्ण संवेदना ही भारताबरोबर व्यक्त केली आणि कठोर शब्दांमध्ये निंदा देखील केली या पहलगामच्या अटॅकवरती। आणि याच्यापुढे भारताबरोबर ठामपणे उभं राहण्याचं आश्वासन देखील या सगळ्या देशांनी आम्हाला दिलं। या सगळ्या दौऱ्यानंतर आणि तुम्ही जी भूमिका भारताची त्या देशांसमोर जाऊन मांडली, आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानवर मोठा दबाव निर्माण होणार याचं बघा, आम्ही ज्या देशांमध्ये गेलो होतो ते UN सिक्युरिटी काउन्सिलमधले महत्त्वपूर्ण देश होते। काही डेलिगेशन ब्रिक्स देशांमध्ये गेले, आमच्यामध्ये UAE असेल, सियरा लिओन असेल।